डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईनची निर्मिती करावी अशी मागणी IMA येवलाचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्री यांनी केली आहे. राज्यात डॉक्टरांवरील होणारे हल्ले ही चिंताजनक गोष्ट असून फलटणच्या घटनेनंतर हा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. डॉक्टर हे रुग्णांची सेवाच करतात, मात्र एखादा रुग्ण दगावल्यास डॉक्टरला दोष देऊन मारहाण करण्यात येते. डॉक्टर हल्ल्याविरोधी कायदे असताना त्यांची अंमलबजावणी होत नाही. डॉक्टरवरील हल्ले रोखण्यासाठी डॉक्टरांसाठी स्वतंत्र हेल्पलाईनची निर्मिती करावी अशी मागणी IMA येवलाचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. यावेळी डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्री काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया. नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर प्रेमचंद क्षत्रिय, IMA इंडियन मेडिकल असोसिएशन ब्रांच येवलाचा अध्यक्ष. परवाच्या दिवशी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष IMA चे डॉक्टर दिलीप भानुशाली यांनी श्रीरामपूर इथे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सगळ्या जवळपासचे जे आपले शहरं आहेत, जसे अहिल्यानगर, त्याचप्रमाणे नाशिक, त्याचप्रमाणे संभाजीनगर, इथले सर्व डॉक्टर्स तिथे गोळा झाले होते. आत्ताचा जो महाराष्ट्रातला जो बर्निंग इश्यू आहे, म्हणजे डॉक्टरांवर होणारे हल्ले जे आहेत ते थांबावेत, तर तो जो कायदा आहे हा 2010 सालीच हा कायदा जो आहे तो ऑलरेडी गव्हर्नमेंटने केलेला आहे. पण तो कायदा फक्त कागदोपत्री न राहता त्याच्यावर कडक अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे. हा कायदा जो आहे हा साऊथ इंडिया म्हणजेच दक्षिण भारतामध्ये खूपच स्ट्रिक्टली फॉलो केला जातो व त्यामध्ये जर डॉक्टरवर कोणत्याही प्रकारचा ग्रीवियस हल्ला झाला तर 3 वर्ष कारावास जो 10 वर्षापर्यंत एक्सटेंड होऊ शकतो असा सक्तीने बजावण्यात येतो. त्यामुळे त्या कायद्याची खरी अंमलबजावणी झाल्यास आपल्या सगळ्यांनाच त्याच्यातून सुटका मिळेल. दुसरी गोष्ट, आता हे जे वारंवार आपण घटना ऐकतो, इकडं हल्ला झाला, तो डॉक्टर दगावला, ह्या डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला, हे सगळं जर टाळायचं असेल तर आपल्या डॉक्टर लोकांना सगळ्या ब्रांचेसच्या एकत्रित राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर माझी शासनाला विनंती आहे की घटना ह्या सांगून घडत नसतात मेडिकल प्रोफेशनमध्ये, तर तुम्ही जे आहे आम्हाला कृपया करून एक हेल्पलाईन नंबर डॉक्टरांसाठी अवेलेबल करून द्या. तो फक्त डॉक्टरांसाठीच द्या, जेणेकरून अशी काही घटना आमची घडली त्याच्यावर कॉल केला तर आम्हाला पोलीस सपोर्ट आणि दुसऱ्या गोष्टीची जी काही मदत शासनातर्फे करण्यात येईल ती करण्यात यावी. त्याचबरोबर माझ्या सगळ्या डॉक्टर बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचं हॉस्पिटल जे आहे ते CCTV युक्त करा, जेणेकरून घडलेला प्रसंग रेकॉर्ड करण्यात येईल. अतिप्रसंग जर ओढावलाच तर तिथून तुम्हाला निघता येईल असा मार्ग तुम्हाला मोकळा झाला पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचा स्टाफ जो आहे त्यांना पण याची पूर्ण जाणीव आणि कल्पना द्या. त्याची मॉक ड्रिल जशी आपण घेतो तशी मॉक ड्रिल घ्या की अशी जर घटना घडली तर काय करायचं आहे, म्हणजे त्यांच्या ऐन वेळेला जे आहे ते घाबरून जाणार नाहीत आणि ते पण प्रिपेअर्ड असतील. आता एक काळ होता की काळ बदलत चाललाय, एक काळ होता, आताचा काळ वेगळा आहे. तर काळ वेगळा आहे तर काळाबरोबर आपणही तयार असलं पाहिजे. तर जेणेकरून असे प्रसंग आल्यास तर तुमचा स्टाफ असो किंवा तुमचे सहकारी असो यांनी ताबडतोब धाव घेऊन एकमेकांना मदतीचा हात दिला पाहिजे. पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे, हेल्पलाईन नंबर तुम्ही डॉक्टरांसाठी अवेलेबल करून द्या. धन्यवाद.